तुम्हाला वाटल्यास मी पुढच्या वेळी श्लोक सांगेल, तो कुठल्या ग्रंथामधून आहे. तो श्लोक सांगतो की जर क्षत्रियाला युद्धासाठी आणि जुगारासाठी जर आमंत्रण दिलं तर तो नकारू शकत नाही. म्हणून कधी कधी लोक म्हणतात की युधिष्ठिर महाराजांनी का जुगार खेळला, तर क्षत्रियांसाठी आव्हान नाकारणे हे योग्य नाही म्हणून त्यांना जुगार खेळावा लागला, हे एक त्याचं कारण आहे. परंतु अर्जुनाला काय वाटतं की पण असं युद्ध केल्यामुळे जगाचं नुकसान होणार आहे, त्याच्यामुळे मी युद्ध करणार नाही आणि याच्यामुळे मला पातक लागेल. आणि पुढचं एक कारण या 38 नंबर श्लोक मध्येच आहे, परंतु त्याच्या चांगल्या पद्धतीने 39 मध्ये आहे, तिथे आपण चर्चा करूया. तर इथे अर्जुन काय सांगतो की ते लोक जरी मूर्खासारखे वागत असले तरी मी का मूर्खासारखा वागू, त्यांना समजत नाही कसं वागावं, परंतु मला समजतं. तर हे झालं अर्जुनाचं युद्ध न करण्याचं तिसरं कारण, की युद्ध केल्यामुळे मला पाप लागेल. आता युद्ध न करण्याचं चौथं आणि शेवटचं कारण या अध्यायामधलं, ते म्हणजे कुळाचा नाश. तर त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया. कुळाच्या नाशाबद्दल अर्जुन श्लोक नंबर 39 ते 43 पर्यंत बोलतो. श्लोक नंबर 39 आहे. तुम्हाला मध्ये कुठेही काही जर एखादा मुद्दा सांगायचा आहे किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही मध्ये कधी पण बोलू शकता. श्लोक नंबर 39 आहे. कुलक्षय प्रणशंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मो अभिभवती उत्तम. की अर्जुन म्हणतो की या युद्धामुळे काय होईल कृष्णा, की सगळे जे कुळामधले ज्येष्ठ लोक आहेत ते लोक मारले जातील. समजा यांच्या साईडने द्रोण आहे, भीष्म आहे किंवा सोमदत्त, आपला तो काय त्याचं नाव भूरिश्राव, असे हे जे ज्येष्ठ लोक आहेत ते मारले जातील. आणि हे मारल्यामुळं काय होईल की कुळाची परंपरा नष्ट होईल. आपल्याकडे पण गावाकडे तुम्ही बघा की एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा मृत्यू झाल्यावरती काय करायचं हे बऱ्याचदा म्हाताऱ्या लोकांनाच माहिती असतं, की कारण त्यांनी बरेच मृत्यू बघितलेले असतात, किंवा लग्नाच्या वेळेस कसा विधी करायचा हे कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तीलाच माहिती असतं. तर ह्या ज्या परंपरा आहेत त्या ज्येष्ठ व्यक्तीकडून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. आता तर या पिढीला कशामध्येच इंटरेस्ट नाही, तर त्यांना कसं समजणार ते माहिती नाहीये. परंतु ह्या ज्या आपापल्या काही कुटुंबांची कुळदेवत असते किंवा काही कुटुंबाच्या काही प्रथा असतात, की वर्षामध्ये या दिवशी गावाला जेवण देणे किंवा आणखीन काही उपवास ठेवणे, तर हे सगळ्या गोष्टी एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कुटुंबातले ज्येष्ठ लोक पास करतात, कारण त्यांना बघून पुढची पिढी शिकते. तर अर्जुनाला इथे काय भीती आहे की जर कुटुंबातले ज्येष्ठ लोक जर या युद्धामध्ये वारले गेले, मग या परंपरांना पुढच्या पिढीला कोण सांगेल. त्याच्यामुळे काय होईल, धर्मे नष्टे कुलम आणि कृष्णम अधर्म अभिभवती उत्तम, की धार्मिक परंपराचा नाश झाल्यामुळे अधर्म वाढेल, कारण लोकांना माहितीच राहणार नाही धर्म काय आहे. तर तात्पर्यामध्ये पण प्रभुपाद सांगतात, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारांसाठी कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात. जसे की नामकरण संस्कार आपल्याकडे असताना कधी कुणाकडे 10व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी नाव ठेवलं जातं. नंतर उपनयन संस्कार, विवाह संस्कार आणि सर्वात शेवटी त्याला आपण काय म्हणतो अंत्येष्टी किंवा अंतिम संस्कार, असे आपल्या सनातन धर्मामध्ये काही विविध प्रकारचे संस्कार आहेत. आणि हे संस्कार कुटुंबामधल्या ज्येष्ठ लोकांना माहिती असतात, त्यांना बघून समोरची पिढी शिकते. पण अशा ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात आणि यामुळे काय होतं, कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होऊ शकतात, कारण त्यांना धार्मिक गोष्टी सांगणारा कोणी नाहीये आणि आपल्या आध्यात्मिक मुक्तीची संधीही गमावू शकतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची हत्या होऊ देऊ नये, असं एक कारण अर्जुन इथे देतोय. आणि या कारणामध्ये काय चूक आहे त्याचं उत्तर पण भगवंत समोर देणारच आहेत. इथे गीता सुबोधिनीमध्ये त्यांनी आधीच सांगितलंय की याचं उत्तर काय आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 45-46 आणि तिसऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 24 मध्ये त्याचं उत्तर दिले, तेव्हा आपण परत चर्चा करू. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की हे चौथं कारण आहे. मग श्लोक नंबर 40 मध्ये अर्जुन काय म्हणतो की अशा प्रकारे अधर्म वाढल्यावर काय होईल, तर साखळी काय आहे, कुटुंबामध्ये धार्मिक संस्कारासाठी वयोवृद्ध लोक जबाबदार असतात. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ना तुमच्या आपापल्या घरी, की वडील किंवा आजोबा लोकांना या गोष्टी कशा करायच्या माहिती असते, तुम्ही बघितलं असेल ना.
सगळ्यांना माझा आवाज येतोय का? येतोय ना? तर या कुटुंबातल्या विविध प्रकारच्या प्रथा घरातले ज्येष्ठ लोक करतात, हे तुम्ही करताना कधी बघितले की नाही बघितलंय? बघितलंय ना? तर हे सावंत सर कुठे आहात तुम्ही? आहेत ना? तर तर हे तर बघितलं असेल ना, की हे संस्कार ह्या गोष्टी करण्याचं नॉलेज खास करून वृद्ध लोकांनाच असतं. आता आता मी स्वतः तर कधीच अंतिम संस्कार बघितला नाही. त्याच्यामुळे मला माहित पण नाही की कसं करतात. तर त्याच्यामुळे मी एकदा घरी विचारलं, "अरे, आपल्या घरी जर कोणाचा मृत्यू झाला तर कसं होईल?" तर मला घरचे बोलले, की जे आपल्या समाजामध्ये जे ज्येष्ठ लोक असतात त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. तर त्याची जबाबदारी ते घेतात आणि मग एका पिढीपासून दुसरी पिढी शिकत जाते. तर याचीच अर्जुनाला भीती होती, की हे या लोकांचा मृत्यू झाला तर मग हे संस्कार पुढे कसे जातील? आणि श्लोक नंबर 40 मध्ये अर्जुन पुढची काय भीती सांगतोय. समजा कुटुंबातले ज्येष्ठ लोकांचा मृत्यू झाला. ज्येष्ठ लोकांचा मृत्यू झाल्यामुळे धार्मिक गोष्टी पुढच्या पिढीला माहिती नाही होणार. पुढच्या पिढीला धार्मिक गोष्टी माहिती नाही झाल्यामुळं ते लोक अधार्मिक गोष्टी करायला सुरुवात करतील. आणि जेव्हा पुरुष अधार्मिक होतील, तेव्हा त्याचा परिणाम स्त्रियांवरती पण होईल आणि स्त्रिया पण अधार्मिक होतील. आणि स्त्रिया जेव्हा अधार्मिक होतील, तेव्हा त्यांचं पावित्र्य नष्ट होईल. आणि जेव्हा स्त्रीचं पवित्रता नष्ट होते आणि अशा दुसंगतीपासून जी संतती जन्माला येईल ती वर्णसंकर असेल. तर अशी खूप मोठी साखळी आहे. तर असं नाही की केवळ आपल्या सनातन धर्मामध्ये स्त्रियांना जबाबदार धरलं जातं. ऍक्च्युली खरी जबाबदारी पुरुषांची आहे. जर पुरुष चांगल्या पद्धतीने वागतील तर आपोआपच कुटुंबामध्ये सगळे लोक धार्मिक असतील. परंतु जर पुरुषच अधार्मिक वृत्तीचं कार्य करतोय आणि सगळ्या धार्मिक परंपरा नष्ट झाल्या, तुम्ही आता बघू शकता की आधुनिक काळामध्ये मुलं मुली जे मॉडर्न कपडे वगैरे घालतात, तर या लोकांना बऱ्याचदा माहिती पण नसतं की गीता काय आहे किंवा आपली संस्कृती काय आहे. मग असे लोक लिव्ह इन रिलेशनशिप किंवा असे जे नवीन नवीन प्रकार घडत आहेत याच्या मार्गाला लागतात आणि अशा गोष्टीतून जी संतती जन्माला येते ती कनिष्ठ प्रकारची असते किंवा अधार्मिक असते. त्याच्या मागचं सायन्स काय आहे? असं म्हटलं जातं की व्यक्तीच्या कर्मानुसार विशिष्ट प्रकारचा आत्मा त्या व्यक्तीकडे आकर्षित होतो जन्म घेण्यासाठी. भागवतांच्या 3ऱ्या स्कंदामध्ये एक श्लोक आहे. स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसोरे कर्मणा दैव नेत्रेन जंतुर्देहोपपत्तये स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसोरेत कनाश्रया. की दैव आणि कर्माच्या प्रभावाखाली म्हणजे त्या स्त्री आणि पुरुषाचे जे कर्म आहेत आणि जे आत्म्याला जन्म घ्यायचा आहे, आत्म्याचा जन्म घेत नाही परंतु शरीर धारण करायचंय, त्याची कर्म जेव्हा मॅच होतात त्या मॅचिंग नुसार असा मुलगा त्या घरी जन्म घेतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा आई वडील म्हणतात की हा आम्हाला त्रास देण्यासाठी जन्माला आलाय. तर हे काही खोटं नाहीये. तर कर्मानुसार असे लोक जन्माला येतात. तेव्हा अधार्मिक व्यक्तीच्या संपर्कामध्ये जर आपण एखाद्या संततीला जन्म देऊ तर त्या व्यक्तीच्या पापमय कर्मामुळे तशा प्रकारचा आत्मा आकर्षित होतो आणि मग अशी दुष्ट पिढी जन्माला येते.